सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांचा चालक पोलीस शिपाई गणेश गावित यांना 10,000 रुपयाची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे। सारंगखेडा येथे सुरू असलेल्या यात्रेच्या दरम्यान दारू वाहतुकीसाठी परवानगी देण्यासाठी संदीप पाटील यांनी संबंधित तक्रारदार यांच्याकडे 21,000 रुपयांची लाच मागितली होती। तडजोडी अंती 10,000 रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेवरून नंदुरबार जिल्ह्यातून होणाऱ्या दारू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सारंगखेडा लाच प्रकरण असो की नवापूर शहरातून गुजरात राज्यात होणारी दारू तस्करी, खरंच नंदुरबार जिल्हा अंमलीमुक्त झाला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे।